राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न। व्यसनमुक्तीचा संदेश देत खान्देश्वरमध्ये सामाजिक जाणीवेचा जागर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्मयोगी संत गाडगेबाबा व संत दिलीप बाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने तसेच माधवबाग ॲडव्हान्स आयुर्वेदा क्लिनिक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। 14 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत खान्देश्वर स्टेशनजवळील चौकात हा उपक्रम उत्साहात पार पडला। शिबिरामध्ये नागरिकांनी आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले। यासोबत नशामुक्त भारत अभियानचे जितेंद्र मुंडकर यांच्या पुढाकारातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला। उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रार्थना घेत समाजात या विषयाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमात संस्थापक अनिल मेश्राम, उद्योजक शंकरशेठ म्हात्रे, श्री राधेकृष्ण सनातन धर्म फाउंडेशनचे अध्यक्ष DN यादव, नशामुक्त भारत अभियानचे जितेंद्र मुंडकर, समाजसेवक अविनाश पाटील तसेच वंचित आघाडीचे कोकण प्रदेश प्रभारी सुशीम सकपाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच प्रकाश नागरत्ने, सौ नागरत्ने, शोभाताई लोणीकर, अविनाश चव्हाण, उमेश तांबे, श्याम वानखडे, वसंत हार्ले, भारत मून, जयप्रकाश जगताप, माणिक इंगळे, रघुनाथ पाल, शीतल काळे, वैशाली पाटील, सुखराज यादव, राजेंद्र यादव, रामचंद्र पाल, प्रवीण तायडे, बासरी वादक विजय कांबळे, सुबीर मुक्ता, भीमराव सुरवाडे, दीपाली मेश्राम, राजश्री तांबे, नंदाताई जगताप, मुनताई, कविता भुक्ता, सोनवणेताई, प्रमोद भाऊ भगत, श्याम कदम आदींची उपस्थिती लक्षणीय होती। माधवबा आरोग्य टीम योग सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या उपक्रमातून आरोग्याबाबत जागृती वाढवण्याबरोबरच व्यसनमुक्ती जीवनशैलीचा ठोस संदेश देण्यात आला। समाजहिताच्या अशा उपक्रमामुळे जनतेमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येईल असा विश्वास व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न झाली। व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला असे जितेंद्र मुंडकर साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील। धन्यवाद साहेब। टाइम हे नका करू, आता घड्याळ बघू नका, बाबासाहेबांनी पूर्ण जीवन दिलेलं आहे। बाबासाहेबांसाठी आपण 1-2 तास द्या फक्त, बस आपला आनंद आपल्याला दुगुणित करायचा आहे। जितेंद्रजी मुंडकर साहेब। मी पहिल्या प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच मेश्राम सर यांनी आम्हाला दरवर्षी इथे बोलवतात, सन्मान करतात, त्यांची टीम खरोखर त्यांचं कार्य हे वाखाणण्यासारखं आहे। बंधूंनो, बाबासाहेबांचे संविधान हे खरोखर घरापर्यंत पोहोचलं पाहिजे, घराघरात पोहोचलं पाहिजे। कारण जे काय आपल्याला अधिकार दिलेले आहेत हे केवळ बुद्धांच्या विचाराचं ते संविधान आहे, ते घराघरात पोहोचलं तर आपल्याला लोकांना अधिकार आपले काय आहेत ते समजले जातील। आज अख्ख्या महाराष्ट्रभर मी व्यसनाचे प्रयोग राबवत आहे, अनेक लोकांना त्या व्यसनातून बाहेर काढत आहे। त्याचं कारण काय असेल? बुद्धांचे विचार, समता, बंधुत्व आणि विज्ञानवादी विचार, म्हणूनच मी ते करू शकलो। आज मी तुम्हाला इथे एक शपथ देतोय की मी कोणतेही व्यसन करणार नाही, कारण गव्हर्नमेंटने माझ्यावर जबाबदारी सोपवली की एक तरी माणूस एखाद्या कार्यामधून तो मुक्त झाला पाहिजे। तर मी तुम्हाला इथे शपथ देतो की आपण शपथ सर्वांनी बोलायची आहे। मी कुठल्याही प्रकारचं व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही। मी अजीवन निर्व्यसनी राहील। मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे कठोर पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील।
मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहील. अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आदर करेन.